बातमी येते कॉकरोच जनता पार्टी संदर्भातली, कारण आंदोलन झालेलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आता कॉकरोच जनता पार्टीने कशा प्रकारे पावलं टाकले त्या अनुषंगाने एक बातमी अपडेट समोर येते। याचं कारण आता चर्चेतनं कोंडी फुटणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष असताना नेमकं काय घडतंय तर सीजेपीने आपला पवित्रा कायम ठेवलाय। आपल्या मागण्या सरकारकडून मान्य होईपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहील असा निर्धार कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीने केलाय। त्याशिवाय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर देखील सीजेपी ठाम आहे। याखेरीज आणखी काही मागण्या केलेल्या आहेत। नुकसान भरपाई संदर्भातली मागणी आलेली आहे आणि त्यामुळे आता सीजेपीने आपला पवित्र आणि निर्धार हा कायम ठेवलेला आहे। सोमेश कोलगे ताजे अपडेट देतील। सोमेश, सीजेपीचा पुढचा पाऊल काय असणार आहे? अश्विन, या ज्या ट्विटच्या माध्यमातून, या पोस्टच्या माध्यमातून कॉकरोच जनता पार्टीने आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा 3 मागण्या मांडण्यात आल्या होत्या। त्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, त्यानंतर मग दुसरी मागणी होती की 1 कोटी प्रत्येक जो ज्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या फॅमिलीला कम्पेन्सेशन मिळायला पाहिजे असं, आणि त्या पुढची जी मागणी होती ती म्हणजे या सगळ्यामध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर कोणती कार्यवाही करण्यात येऊ नये अशी। आता पुन्हा ते ट्विट जे एक पोस्ट सीजेपीने केली ती एडिट करण्यात आली आणि त्यात एक चौथी मागणी ऍड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यात यावा। अशा 4 मागण्या सध्या सीजेपीने ठेवलेल्या आहेत। सोमेश, धन्यवाद। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी घेतच राहू। तर कॉकरोच जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राजीनाम्यावर आपण ठाम आहोत, याशिवाय नुकसान भरपाई देण्यात यावी आणि आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार।